नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरथ्याओ वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी गया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो मशाला लोणी चरणा स्वामी तू गया देवा यावरी न करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या तुकोबऱ्या सांगतात आम्ही काय केलं कसं केलं आणि कशा करता केलं। संसारातला जर आम्ही अनुभवाचा विचार केला तर संसारातला अनुभव सहजासहजी कोणी त्या ठिकाणी प्रगट करत नाही। हां उदाहरण सांगायचं ठरलं तर आम्ही पैसा मिळवला हे कोणी सांगत नाही, किती मिळवला हे सांगत नाही आणि कसा मिळवला हे तर अजिबात सांगत नाही। म्हणजे संसारातला अनुभवाचा जर विचार केला तर संसारातला अनुभव सहजासहजी कोणी सांगत नाही, पण तुकोबऱ्यांनी या ठिकाणी आपल्या परमार्थातला अनुभव निश्चितपणे या जगाच्या पुढे प्रगट केलेला पाहायला मिळतो। विठ्ठल तुकोबराय उघडपणे सांगतात भक्ती आम्ही केली, आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती केली। प्रश्न विचारला तुकोबरायांना, हो तुकोबराय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये परमार्थातला अनुभव आम्हाला त्या ठिकाणी साध्य साधन सांगताय, याचा नेमकी आमच्यासारख्या संसारी जीवाला माणसाला उपयोग काय? त्याचंही उत्तर ऐकत चला। संसारातल्या साध्य साधनाचा विचार केला तर ज्यानं तो संसार केला त्याच्या सुद्धा तो साध्य साधन कामाला येत नाही, पण परमार्थातलं साध्य साधन निश्चितपणे सगळ्या जगाच्या उपयोगी पडतंय आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडल्यामुळं तुकोबराय या परमार्थातला अनुभव जगाला सांगतात आणि जगाने सुद्धा तो 100% ऐकला पाहिजे। हा का ज्ञानोबराय तुकोबरासारख्या साधू संतांनी भक्ती विना जर अन्य साधना केली असती तर ती तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक माणसाला निश्चितपणे करताच आली असती असा दावा नाही। बरोबर आहे ना? बरोबर आहे का? उदाहरण सांगतो ऐका। तुकोबरायांनी जर तपश्चर्यासारखं साधन सांगितलं असतं तर तपश्चर्या आपल्याला जमली असती का? जमली असती का? अरे झोपले काय तुम्ही? जमली असती का? नाही। अरे एक एकादशी निराहार धरायची पंचायत आहे, ही वस्तुस्थिती आहे। तपश्चर्या कोण करते? महाराज। आणि म्हणून सगळ्यात मोठे जर साधू संतांचे आमच्या जीवनामध्ये उपकार कोणते असतील तर साधू संतांनी आमच्या जीवनामध्ये आम्हाला भक्ती नावाचं साधन सांगितलंय आणि त्या भक्ती नावाच्या साधनामुळं तुमचा आमचा परमार्थ देखील सोपा झाला। विठ्ठल तुकोबराय उघडपणे सांगतात भक्ती आम्ही केली। काही माणसांनी प्रश्न केला तुकोबरायांना, ओ महाराज तुम्ही भक्ती करता यात नवल काय? सगळं जगच भक्ती करतंय, बरोबर आहे ना? माऊली ज्ञानोबरांना जर आम्ही प्रश्न विचारला तर माऊली ज्ञानोबराय सांगतात देखे मनुष्यजात सकळ स्वभावताची भजनशील आणि झाले असे केवळ माझ्या ठाई। किंवा तुकोबरांचंच प्रमाण आहे, हरिभक्ती अवघेची करीती। जर सगळे जग भक्ती करतंय आणि तुम्हीही भक्ती करता, मग आम्ही भक्ती केली
हे अट्टहासाने सांगायची आवश्यकता काय? हा, तुकोबारे सांगतात, अरे जगही भक्ती करतंय हे मला सुद्धा माहिती आहे, पण जग जशी भक्ती करतंय तशी आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती करत नाही. विठ्ठल विठाला 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 तुकोबारे सांगतात, जगही भक्ती करतंय पण जगाच्या भक्तीचा एक नियम आहे. काय नियम आहे? जग ज्या ज्या वेळेस भगवंताची भक्ती करतंय त्या भक्ती करत असताना कुठंतरी त्या भक्तीच्या उराशी, भक्तीच्या पोटाशी स्वार्थ नावाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तुकोबारे सांगतात, एर बहुत जोडती किरीटी आणि जयाची भजने भोगासाठी. हा, आम्ही भक्ती करतो पण आमच्या भक्तीमध्ये निश्चितपणे स्वार्थ आहे. आहे का नाही? आहे का नाही? उदाहरण सांगायचं ठरलं तर आम्ही श्रावण महिन्यामध्ये म्हणा किंवा वर्षभर भगवंताला नारळ फोडतो. नारळ फोडतो आपण, नारळ फोडतो, नारळ फोडतो. तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? बोलत चला मग. नारळ फोडतो 20 रुपयाचा नारळ आम्ही देवाच्या पुढं फोडतो. पण नारळ फोडल्याबरोबर मुलाला चांगलं शिक्षण झालं पाहिजे, नोकरी लागली पाहिजे, लग्न झालं पाहिजे, नातू झालं पाहिजे, बोरला पाणी लागलं पाहिजे, विहिरीला पाणी लागलं पाहिजे, कांद्याला भाव भेटला पाहिजे, दुधाला भाव भेटला पाहिजे. नारळ केवढ्याचा आहे? बोला 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 बोला. किमान किमती एवढं तरी मागावं माणसाने. तुकोबारे सांगतात, एर बहुत जोडी ती किरीटी आणि जयाची भजने भोगासाठी. जग भक्ती करते पण जगाच्या भक्तीमध्ये स्वार्थ आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये तशी भक्ती करत नाही. मग कशी भक्ती करतो? भक्ती आम्ही केली सांडून. सांगतात, जेथे पाहे तेथे तिठीचा पर्वत आणि पायाविना भिंत तातडीची. असे माणसं सध्याच्या काळात जास्त पाहायला मिळतात. झालं असं, एकनाथ महाराज 2-3 महिन्यापूर्वी मी एका गावामध्ये कीर्तना करता गेलो. एक मनुष्य माझ्याकडे आला, म्हणला महाराज जे हरी. म्हणलं जे हरी. कधी आले? म्हणलं आत्ताच आलो. बरा झाला का प्रवास? म्हणलं बरा झाला. म्हणले काय नाही महाराज, आत्ता एक 5-6 महिन्यापूर्वी म्हणजे आमच्या गावचं इलेक्शन झालं आणि सगळ्यात जास्त मतानं सदस्य म्हणून मी निवडून आलो. म्हटलं ठीक आहे, अभिनंदन, आनंद वाटला. म्हणलं जसं निवडून आलो तशी माळ घातली. आता म्हणलं एक तर सहजासहजी तिकडची माणसं इकडे येत नाही, तुम्ही निवडून आला तर माळही घातली, ही भावना झाली कशी? म्हणलं महाराज त्याचं असं झालं, म्हटले आमचा सरपंचच माळकरी आहे. आता म्हणलं सरपंचाने माळ घालायची आणि तू माळ घालायचा याचा नेमका संबंध काय? तो म्हणला महाराज खरं सांगू का? म्हणलं खरं सांग. तो मला खरं सांगू का? आता म्हणलं आम्हाला तरी कसं? मला महाराज खरं सांगू का? पार्टी करायलाच माणूस राहिला नाही. कळलं का तुम्हाला? कळलं का? दृष्टांत संपला. आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती नाम परमार्थ करत असताना रूढार्थानं जास्त भक्ती करतोय असा आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पण तुकोबारे सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. उद्वेग शब्दाचा अर्थ होतो चिंता, उद्वेग शब्दाचा अर्थ होतो दुःख आणि उद्वेग शब्दाचा अर्थ होतो काळजी. विठ्ठल तुकोबारे सांगतात, आमच्या भक्तीमध्ये कोणत्याच प्रकारची चिंता नाही, आमच्या भक्तीमध्ये कोणत्याच प्रकारची काळजी नाही आणि आमच्या भक्तीमध्ये कोणत्याच प्रकारचं दुःख नाही. आमचा जरी विचार केला तर आमच्या भक्तीमध्ये निश्चित उद्वेग पाहायला मिळतो. आता श्रावण महिना चालू आहे, आम्ही जर सत्यनारायण केला तर सत्यनारायण केल्यानंतर सुद्धा आमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काही ना काही उद्वेग आहे. का उद्वेग आहे? या भक्तीचं फळ हे कालांतराने मिळलं जातं. बरोबर आहे ना? आता सत्यनारायण जरी केला फळ लगेच मिळतं का त्याचं? नाही. मग तोपर्यंत मनामध्ये चिंताच आहे. सत्यनारायण चांगला झाला असेल का? सामान सगळं व्यवस्थित असेल का? भगवंताला तो आवडला असेल का? ब्राह्मण दक्षिणा व्यवस्थित गेली असेल का नाही? उद्वेग आहे का नाही? उद्वेग आहे का नाही? कोणत्या ना कोणत्या प्रकारची काळजी आहे. का काळजी आहे? माणसं आजही भक्ती करतात पण भक्तीमध्ये काही ना काही अपेक्षा ठेवतात. अपेक्षा ठेवतात का नाही? अपेक्षा ठेवतात का नाही? अपेक्षाशिवाय माणसं भक्ती करायला तयारच नाही. अपेक्षा ठेवतात पण त्या अपेक्षा सुद्धा प्रापंचिक सुखाच्या आहेत. बरं, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी भक्ती केली अपेक्षा ठेवूनच केली. अपेक्षा ठेवूनच. माझ्याबरोबर एक 5 वर्ष एक 60-65 वर्षाची म्हातारी वारीला यायची. 5 वर्ष पंढरपूरला. 6व्या वर्षी पत्रिका छापली. आम्ही ते म्हातारीकडे पत्रिका घेऊन गेलो. मला आजी चला पंढरपूरला. म्हणले बाबा
आता काय मला पंढरपूरला यायचं नाही. म्हणलं काय झालं? म्हणले काय नाही, माझा फक्त 5 वर्षाचाच नियम होता. म्हणलं असं कसं? म्हणले काय नाही, मुलाच्या लग्नाला 10-12 वर्ष झाले होते म्हणले. त्याला काही कुत्रं मांजर होत नव्हतं म्हणून मी पांडुरंगाला नवस बोलले होते, मुलाला जर काही कुत्रं मांजर झालं तर मी तुझ्या 5 खेटी करीन. वारी सुद्धा नाही बरं का, काय खेटी. याचा अर्थ असा, आमच्या भक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची अपेक्षा आहे. अपेक्षा ठेवून आज कोणीच भक्ती करायला तयार नाही. हा एक मनुष्य आळंदी पंढरपूरला गेला का हरिपाठाचं पुस्तक घेऊन यायचा. काय एवढं मोठं हरिपाठाच्या पुस्तकाचा गठ्ठा तयार झाला. मी त्याच्या घरी गेलो, म्हटलं का हो तुम्ही आळंदीला गेलात, पंढरपूरला गेलात, नेवाशाला गेलात, पैठणला गेलात, काय हरिपाठाचं पुस्तक आणता? हरिपाठाबद्दल खूप प्रेम आहे का? म्हणलं नाही. मला मग ज्ञानेश्वर महाराजांबद्दल आवडतं? म्हणलं तसं अजिबात नाही. मला मग दरवेळेस पंढरपूरला गेलात हरिपाठच का आणता? तो म्हणला महाराज त्याचं झालं असं, एकदा असंच पंढरपूरला गेलो, हरिपाठाचं पुस्तक घेऊन आलो आणि त्याच्यात 500ची नोट निघाली. कळलं का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक माणसाच्या भक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची अपेक्षा आम्हाला पाहायला मिळते. तुकोबराय सांगतात आम्ही भक्ती करतो, आमच्या भक्तीमध्ये कोणत्याच प्रकारचे उद्वेग नाम चिंता नाही, कोणत्याच प्रकारची काळजी नाही आणि कोणत्याच प्रकारचं दुःख नाही. विठ्ठल तुमचा प्रश्न येईल महाराज, आम्ही जर सगळं पुराण बघितलं तर अनेक प्रकारचे भक्त पुराणामध्ये होऊन गेलेत, मग तुम्ही तुमच्या तुकोबरायांचंच महत्व का सांगता आम्हाला? ऐका ना, अरे माझ्या तुकोबरायांची विशेषता भक्तीमध्ये ही एवढी वेगळी आहे का शास्त्र सांगताय, तुकोबराय सांगतात इतर भक्ती जरी भक्ती करत असले पण आमच्या भक्तीमध्ये आणि इतर भक्तांच्या भक्तीमध्ये अतिशय वेगळ्या प्रकारची भिन्नता आहे. 4 प्रकारचे भक्त गीतेमध्ये भगवान परमात्म्याने अर्जुनाला उपदेश करताना सांगितले. पहा 4 प्रकारचे भक्त. चतुर्विधा भजन्ते माय, जना सुकृतिनोर्जुनो आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ. माऊली त्याबरोबर सांगतात, पहिला आर्तू बोलिजे, दुसरा अर्थार्थी जाणिजे, तिसरा जिज्ञासू बोलिजे, ज्ञानिया चौथा. पहिला भक्त आहे अर्थ, दुसरा भक्त आहे अर्थार्थी, तिसरा भक्त आहे जिज्ञासू आणि चौथा भक्त आहे ज्ञानी. किती भक्त सांगितले? किती सांगितले? तू म्हणता किती सांग, फक्त 10:30 आम्हाला झोपायला घरी पाठव. 4 भक्त आहे. मला सांगायची माझ्या तुकोबरांच्या भक्तीची विशेषता, हे 4 प्रकारचे भक्त भगवान परमात्मा सांगतात, पण या 4 भक्तांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ माझ्या तुकोबरांची भक्ती आहे. पहिला भक्त आहे आर्त. आर्त ही भगवंताची भक्ती करतो, पण त्याच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. कोणता उद्वेग? शास्त्र सांगतंय आर्त जरी भक्ती करत असेल पण आर्त भक्ती करताना तो भगवंताच्या प्राप्तीकरता भक्ती करतच नाही, मग तो स्वतःच्या दुःखाच्या निवृत्तीकरता भक्ती करतो. विठ्ठल आर्त भक्ती करतो पण आर्ताच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. माऊली जनाबांची ओवी आहे, आर्त तो आर्ताचेनी व्याजे. हा, व्याज म्हणजे हेतू, व्याज म्हणजे निमित्त. नाही तर काही माणसं इथं असतील ते म्हणतील ज्ञानेश्वर महाराजांनीच ज्ञानेश्वरी सांगितलंय, घ्यायला काही हरकत. त्या व्याजाचा
जरी भक्ती करत असला पण आर्ताच्या भक्तीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उद्वेग आहे. काय उद्वेग? आर्त भक्ती करत असताना तो भगवंताच्या प्राप्ती करता नाही भक्ती करत, स्वतःच्या दुःखाच्या निवृत्ती करता भक्ती करतो. विषय आपला चालला होता आर्त तो आर्ताचेनी व्याजे. हा, व्याज शब्दाचा अर्थ होतो हेतू, व्याज शब्दाचा अर्थ होतो निमित्त. तू म्हणाला असं का? ऐका ना, मराठी व्याकरणाचा नियम असा आहे, ज्या ठिकाणी वाच्यार्थ संभवत नाही तिथं कधी कधी लक्षार्थ हा घ्यावा लागतो. आणि म्हणून ऐकणाऱ्याची जबाबदारी ही 100% तीच आहे. नाही तर बहुतेक वेळा असं पाहायला मिळतं महाराज, ज्याला वाच्यार्थच कळत नाही तो लक्षार्थापर्यंत पोचू शकत नाही. उदाहरण सांगू का? एक मनुष्य सकाळी सकाळी गेला एस टी स्टँडवर गेला आणि तिथं जो कंट्रोलर असतो, कंट्रोलर त्याच्याकडे गेला, मला साहेब राम 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 राम, बरी का तब्येत? म्हणलं बरी. कसं काय चाललंय? म्हणले व्यवस्थित चाललंय. मुलं म्हणले आहेत ना. काय करतात? मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा 10वीला आहे, मुलगी 12वीला आहे. म्हणले ठीक आहे, पुढं काय करायचं? म्हणलं एकाला डॉक्टर करायचं, एकाला इंजिनियर करायचं. अहो मला डॉक्टर करणं सोपं आहे का? फी लागते भरपूर, डोनेशन लागतं, हे काय आपल्यासारख्याचं काम आहे का? तो कंट्रोलर त्याला म्हटला ठीक आहे बाकीचं सगळं सोड, नेमकं तुझं माझ्याकडं काम काय? तो म्हणला काहीच नाही. मग तो मला पंचायती का करतो? तो मला मान्य थोडीच करतोय, तुम्हीच बाहेर बोर्ड लिहिलाय चौकशी करा. आता चौकशी त्याच्या बायका पाराची करायची का एस टीची करायची? ही वस्तुस्थिती आहे. व्याजे शब्दाचा अर्थ होतो हेतू, व्याज शब्दाचा अर्थ होतो निमित्त. आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेस भक्ती करतोय आर्तासारखी भक्ती भगवान परमेश्वराला मान्य नाही. आर्ताच्या बाबतीमध्ये उदाहरण सांगायचं ठरलं तर सगळ्यात डोळ्यासमोरचं उदाहरण आहे द्रौपदीचं. सगळ्याला माहिती आहे कथा भाग. ज्यावेळेस पांडव वनवासामध्ये असताना, काम्यक वनामध्ये असताना त्या पांडवांना प्रसन्न होऊन सूर्यदेवाने एक थाली दिली होती. पहा, ती थाली अशी होती का सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ज्या ज्या वेळेस तिला अन्नदान मागितलं का भरभरून ती थाली अन्नदान त्या ठिकाणी द्यायची. अन्नदान चाललेलं असताना संपूर्ण परिसरामध्ये पांडवांचा मोठा नावाचा गवगवा होता. हा, आणि पांडवांच्या नावाचा हा गवगवा त्या दुर्योधनाच्या कानावरती गेला आणि दुर्योधनाला अतिशय मोठं दुःख झालं. काय दुःख झालं? अरे इकडं राज्यामध्ये होती तोपर्यंत सोडा, पण वनामध्ये सुद्धा गेले तिथं सुद्धा पांडवांचा जय जयकार. ही काय गोष्ट दुर्योधनाला आवडली? तू म्हणतात महाराज दुर्योधन मेला का? अजिबात नाही. आजही समाजामध्ये दुर्योधन जिवंत आहे. सांगू तुम्हाला दुर्योधनाची व्याख्या, लक्षपूर्वक ऐका. ज्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही त्याला म्हणतात. हा, अजून पुढची व्याख्या सांगू का? दुसऱ्याचं वाईट करण्यात ज्याला आनंद होतो त्याला म्हणतात दुर्योधन. तुकोबऱ्या सांगतात अनेकांच्या घाते ज्याचे निवतील चित्ते तोची पापी ओळखावा. दुर्योधन म्हणतात त्याला. बरेच माणसं असे आहेत महाराज, त्यांना दुसऱ्याचं आनंद किंवा चांगलं झालेलं सहन होत नाही, त्यालाच दुर्योधन म्हणायचं. एक मित्र धावत धावत दुसऱ्या मित्राकडे गेला, म्हणला मित्रा दे टाळी. दिली टाळी. काय भानगडे? म्हणला आजलेच आनंदामध्ये. म्हणला हो, माझा जो शेजारी म्हटले त्याला 25 लाखाची लॉटरी लागली. तो म्हणला काय मूर्ख आहे, लॉटरी त्याला लागली आणि तुला कसा आनंद झाला? म्हणला काय नाही, त्याला लॉटरी लागली पण त्याचं तिकीटच हरवलंय. कळलं का तुम्हाला? दुसऱ्याचं वाईट करण्यात ज्याला आनंद आहे त्याला म्हणतात दुर्योधन. आणि दुसरं सांगू वाक्य, दुसऱ्याचं चांगलं झालेलं ज्याला बघवत नाही त्याला म्हणतात दुर्योधन. एका माणसाला खोकला लागला. खोकला 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, खोकला जायला तयार नाही. शेवटी एक मित्र त्याच्याजवळ गेला. म्हणला मित्रा 5 महिने झाले तुला पाहतोय, खोकतोय, सगळे डॉक्टर झाले म्हणले, सगळे आयुर्वेद झालंय, तुला एक मी सल्ला देतो म्हणले, तेवढं तू फक्त कर. मला 100% खोकला जाईल. म्हणलं नक्की जाईल, फक्त माझं म्हणणं असे म्हटले मी तुला सल्ला सांगन पण तुला तू पटणार नाही. अरे तो मला 100% करीन पण तू सल्ला पटण्यासारखाच मला सांग. मला ऐक, तुला जर वाटत असेल का तुझा खोकला जावा, तुला एक मी गावठी औषध सांगतो. निम्म्यानी मान हलवलं म्हणजे तुमच्या लक्षात आलं 100%. म्हणले काय? काय नाही म्हटले, तू थोडीशी दारू पिला का तुझा 100% खोकला. तो चिडला. मूर्ख आहे का? म्हणला कळतं का? माळकरी म्हणला मी, गळ्यामध्ये माळे, आज पण ज्वारी करतो, 15 दिवस एकादशी करतो आणि तुम्हाला दारू प्यायला सांगतो म्हटले. तो म्हणला बघ मी तुला म्हटलं होतं मी तुला औषध सांगन पण तुला ते पटणार नाही. बरं ठीक आहे रे म्हणलं, घेतो औषध.
पण ऐक ना 100% खोकला जाईल याची खात्री का म्हटलं? अरे म्हणलं 100% खात्री देतो तुला खोकला जायची. का बरं? माझं सांगतो तुला म्हणले, मी घ्यायला लागल्यापासून माझी जमीन गेली, इस्टेट गेली, बायको गेली, तुझा खोकला कुठं राहिला म्हटलं. याला म्हणतात दुसऱ्याचं वाईट करण्यात ज्याला आनंद आहे याला म्हणतात दुर्योधन. मला सांगायचा मुद्दा, पांडवांचा होणारा जय जयकार तो दुर्योधनाच्या कानावरती गेला आणि दुर्योधनाला अतिशय दुःख झालं. काय करावं काय करावं या पांडवांचा असा विचार मनामध्ये आल्यानंतर त्यानं शकुनी मामाचा सल्ला घेतला. मामा काय? अहो म्हणे बघा ना, जोपर्यंत पांडव नगरीमध्ये होते तोपर्यंत सुद्धा त्यांचा जय जयकार, आणि आज वनामध्ये गेले तरी सुद्धा त्यांचा जय जयकार. याच्याकरता काय करावं? आणि मग त्या शकुनी मामाने त्या दुर्योधनाला सल्ला दिला. पहा दुर्योधना, काय वाटतंय ना तुला त्या पांडवांचं वाटोळं व्हावं? मला मनापासून वाटतंय. मग ऐक माझा सल्ला. 4 महिने आता चातुर्मास आहे. या 4 महिन्याच्या चातुर्मासामध्ये दुर्वास ऋषींची मनोभावे सेवा करायची. सेवा केली का दुर्वास ऋषी प्रसन्न होतील. प्रसन्न झाले का त्यांच्याकडून त्या ठिकाणी वर मागून घ्यायचा. वर मागितला, ते म्हटले का वरमृहे, त्यांना वर मागायचा. पांडवांच्या घरी जा, मध्यरात्री जा, इच्छा भोजन मागा. इच्छा भोजन मागितलं का सत्वहरण होईल आणि ते प्राणत्याग करतील. ठरल्याप्रमाणे 4 महिने सेवा केली. कुणाची? दुर्वास ऋषींची. प्रसन्न झाले. वरमृहे, काय मागायचं मग? म्हणले काय नाही महाराज, मला स्वतः करता काही नको. मग फक्त मध्यरात्री त्या पांडवांच्या घरी जा, इच्छा भोजन मागा. इच्छा भोजन मागितलं का मध्यरात्री ती थाली भोजन देणार नाही, प्राणत्याग करतील आणि त्यांचं सत्वहरण त्या ठिकाणी होऊन जाईल. दुर्वास ऋषी म्हटले, अरे आत्ताच ते अमरीश राजाचे सुदर्शन मागं लावले आणि परत नवीन काम दिलं. पण इच्छा नसताना सुद्धा दुर्वास ऋषींना दुर्योधनाचं ऐकावं लागलं. काय ऐकावं लागलं? याचं एकच उत्तर आहे, दुर्योधनासारख्या वाईट नवे दुर्योधनाचं अन्न त्या दुर्वास ऋषींनी खाल्लं म्हणून त्यांना ते ऐकावं लागलं. म्हणून जुने महात्मे नेहमी सांगतात, तुकोबारांचं सुद्धा गोड प्रमाण आहे, सज्जना संगती करावा उपवास आणि दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जनाच्या संगतीमध्ये उपवास केलेला चांगला, पण दुर्जनाच्या घरचं पंचपक्वानाचं अन्न सुद्धा माणसाने खाऊ नये. का? ते अन्न सुद्धा माणसाला अधोगतीला नेल्याशिवाय राहत नाही. ठरल्याप्रमाणे 4 महिने सेवा केली. वरमृहे मागितले. वर मागितल्याबरोबर दुर्वास ऋषींनी वरमृहे सांगितलं, ठीक आहे पुढं चला. मध्यरात्री 12-1 वाजता दुर्वास ऋषी सगळ्या ऋषी मुनींसह पांडवांच्या त्या ठिकाणी घरी जाऊन उभा राहिले. उभा राहिल्याबरोबर धर्मराजा धावत आली. महाराज कसं येणं केलं? मला काही नाही, भरपूर प्रवास झाला, भरपूर भूक लागली, मला काहीतरी जेवायला द्या. जेवायला द्या असं म्हटल्याबरोबर पांडव भयंकर घाबरले. महाराज अरे जेवण द्यायचं कुठून? तेवढ्यामध्ये द्रौपदी धावत आली. अहो कोण आहे? म्हणे दुर्वास महाराज आले. काय महाराज? काय नाही, भूक लागली म्हणले, मला ताबडतोब जेवणा करता दे. द्रौपदी हुशार होती, तिने सांगितलं, महाराज ऐका, आता रात्रीचा 3रा प्रहर आहे. 3रा प्रहर आहे, तुम्हाला डायरेक्ट जेवता येणार नाही. आधी नदीवरती स्नान करा. स्नान झालं का तुम्हाला ताबडतोब जेवणाकरता वाढते. जेवण तयार आहे. द्रौपदीने फक्त आजचं मरण उद्यावर ढकललं, बाकी काही नाही. होता नव्हता करता सगळे ऋषीमुनी नदीवरती स्नानाकरता गेले. द्रौपदी वृंदावनाच्या त्या ठिकाणी जवळ जाऊन बसली आणि वृंदावनामध्ये गेल्याबरोबर तिने भगवान परमात्माचा धावा सुरू केला. येवो 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 धावून या, विलंब का वाया लावेला कृपाळे. भगवान परमात्मा ऐकायला तयार नाहीत. शेवटी काकुळती आली. सर्व भावानं द्रौपदीने शरण जावं आणि भगवंताचा धावा सुरू केला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, द्वारकेचा राया, वेळ का सगळ्या लावीला, वेळ का सगळ्या लावीला. कोठे गुंतला
द्वारकेच्या राया वेळ का सकया लावेला. भगवान परमात्म्यापर्यंत द्रौपदीची आर्त हाक गेल्याबरोबर भगवान परमात्मा सांगतात, गरुडा काय ताबडतोब आपल्याला आपल्या भक्ताचं रक्षण संरक्षण संकट निवारण करण्याकरता जायचंय. भगवान परमात्मा गरुडावरती बसले आणि वायूच्या वेगानं गरुड आता त्या ठिकाणी निघाला. पण तुकोबारा सांगतात भगवंताला त्या गरुडाचा वेग सुद्धा कमी वाटायला लागला. हा का, अरे भक्त जर एखाद्या संकटामध्ये असल आणि त्याने आर्ततेने भगवंताचा जर धावा केला तर भगवान परमात्मा त्या भक्ता करता वायूच्या वेगाने धावत येतो. अशी एक नाही हजार उदाहरणं आम्हाला पुराणामध्ये पाहायला केसरीची उडी घालून या समाभोडे, घालून या समाभोडे, घालून या समाभोडे, केसरीची उडी घालून या समाभोडे, घालून या समाभोडे, घालून या समाभोडे, समाभोडे. भगवान परमात्मा गरुडाला सांगतात, गरुडा काय ताबडतोब चल, लवकर चल, वेगानं चल. गरुड सांगतो, भगवंता अहो सगळे गिर टाकले, याच्यापेक्षा जास्त गाडी पळायलाच तयार नाही. हा अहो सध्याच्या काळामध्ये तर ही वेगाच्या बाबतीत जर विचार केला, आता आम्ही रोज रस्त्यावरची माणसं आहेत, एवढी अवघड गोष्ट पाहायला मिळते. चांगल्या गाड्यांना, फॉर्च्युनर गाड्याला मोटरसायकलवर लाईट देते पहा सध्या. हा म्हणजे घाई कुणाला नेमकी शांतता कुणाला हेच कळायला तयार नाही. त्या नगरच्या स्टँडवरती परदेशी उभं होतो महाराज मी, एक मुलानं हातात सायकल घेतली आणि धावत निघाला सायकल घेऊन पळत. त्याला मी थांबवलो, अरे मित्रा 2 मिनिटं थांब, तुम्हाला महाराज वेळच नाही, अजिबात वेळ नाही, बोलायला वेळ नाही, पाहायला वेळ नाही. अरे म्हणलं 2च मिनिटं माझं आहे. तो म्हणला काय, अरे म्हणलं काही नाही, तुला एवढी घाई आहे तर सायकलवर बसन मग निघ. तो म्हणला महाराज तेवढा सुद्धा वेळ नाही, आता काय करायचं याचं सांगा. सध्याचा का असं येऊन थांबलाय, काही वेगाच्या बाबतीत न बोलले ना. बरं भगवान परमात्मा सांगतात, गरुडा काय ताबडतोब मला घेऊन चल. होता नव्हता करता भगवान परमात्मा आले. द्रौपदी का आठवण केलीस? घडलेला सगळा कथाभाग द्रौपदीने भगवंताला सांगावं. भगवान परमात्मा गालातल्या गालात हसतात आणि भगवान सांगतात, द्रौपदी काय 2 मिनिटं आहेत, पाहिजे तेवढं तुला इच्छा भोजन मी देतो, पाहिजे तेवढे अन्नाचे भांडारे तयार करून देतो. पण हा पण शब्द आला का समजायचा मागचा जाळ झाला. काय झालं? काय नाही, मला भूक लागली म्हटले थोडस काहीतरी खायला. याला म्हणता शिवरात्रीच्या घरी एकादशी पाहुणी. भगवंता काय, अरे अन्न जर माझ्याकडं असतं तर मी कशाला तुला स्मरण केलं असतं. पण तरी भगवान परमात्मा ऐकत नाही. का ऐकत नाही? हा माझ्या भगवंताचा नियम आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा ससी उदार. द्रौपदीने धावत त्या थालीजवळ जावं. एक भाजीचं पान होतं, भाजीचं पान भगवंताच्या हातावर दिलं. भगवान परमात्म्याने खाल्लं, तृप्तीचा ढेकर दिला. त्या ठिकाणी तृप्तीचा ढेकर देऊन मोठे अन्नाचे भांडारे तयार केले. इकडचा कथा भाग संपला. आता तिकडचा आहे का, ज्यावेळेस ते सगळे ऋषीमुनी नदीवरती स्नान करता गेले, भगवंताने आपल्या मायेचा परिणाम त्या ठिकाणी केला. पहा काय परिणाम केला. भगवान परमात्म्याने त्यांच्यावरती ती माया परिणाम केल्याबरोबर ते ज्यावेळेस स्नान करता उतरले, त्यांची आंघोळी करताच पोट गच्च झाले महाराज. ती एकमेकाला म्हणायला लागली, दत्तोपंत आज काय जेवायची इच्छाच नाही का, शिरा जरा जास्तच झाल्याने वाटतोय. लागली एकमेकाकडे पाहता. तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने एक मायावी मंडप तयार केला, मायावी अन्नदान तयार केलं, मायावी भंडारे तयार केले आणि मायावी अन्नदान भंडारे तयार करून अन्नदानाच्या पंक्ती बसल्या. यांच्या गप्पा चालत असताना तेवढ्यात भीमदादा तिथे गेले. दादाने सांगितलं, ओ जेवण तयार झालंय, चला जेवायला. आता भूक जरी नसली तर दादाच्या कुणी नादी लागायचं. बरोबर आहे ना. आमचे गुरु महाराज सांगतात, दादाचा मेंदू 100% गुडघ्यातच, त्याची नादी कुणी लागायचं. महाराज निघाले, सगळ्यांच्या मोठ्या पंक्ती बसल्या. आता अन्नाच्या एक घासाची भूक नाही, पण जेवणाकरता बसले. एक घास त्यांनी जेवण केलं. एवढं सुंदर आणि चविष्ट जेवण होतं. तुम्ही जर नामदेव महाराजांचा गाथा बघितला तर त्याच्यामध्ये जनाबाईंची द्रौपदीची खाणी म्हणून एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये या कथेचं अतिशय गोड सविस्तर वर्णन केलंय. पहा, जनाबाई सांगतात, ज्यावेळेस ते सगळे ऋषीमुनी जेवण करायला लागले, एक घास खाल्ला, एवढं सुंदर जेवण पाहिलं, ते एकमेकाला म्हणायला लागले, अरे काय धर्माघरचे अन्न, परी आमची उदरी लहान.
काय सुंदर अन्न आहे धर्माघरचं. देवाची जरा चूक झाली म्हणली. काय झालं, देवाने जर हे तोंड इथं दिलं असतं तर याच्यात अजून थोडं मटेरियल बसलं. गप्पा सुरू झाल्या. गप्पा करता करता तेवढ्याच समोरून चालला एक मनुष्य. जिलेबी जिलेबी जिलेबी, तू मला इकडे येऊ दे, इकडे येऊ दे, इथं वाढ. एवढी जिलेबी खाल्ली, एवढी जिलेबी खाल्ली, एवढी जिलेबी खाल्ली, हे पोट सगळं भरलं. अर्धी काढी जिलेबीच्या आत, अर्धी काढी बाहेर. तेवढ्यामध्ये कढी कढी कढी, तो मला येऊ दे पुढी एवढी. दुसरा म्हणले, अरे आता खातू तरी किती. हाय ते जिलेबीची काडी बाहेर आली, त्याच्यात कढी ठेवशील कुठं. तो म्हणला, त्या जिलेबीच्या पोंगळीत भरीन, तुला करायचं काय. सुंदर जेवण झालं. जेवण झालेलं असताना भगवान परमेश्वराची ती माया आणि त्या मायेचा परिणाम असा, द्रौपदीवरती आलेलं संकट सुद्धा त्या भगवान परमेश्वराने दूर केलं. मला सांगायचा कथा भाग एक आहे, द्रौपदी जरी भक्ती करीत आहे, द्रौपदी जरी भक्त आहे, पण ज्ञानोबराय तुकोबराय भगवान परमात्मा सांगतात, तिची भक्ती भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता नाही, तर तिची भक्ती स्वतःच्या दुःखाच्या निवृत्ती करता आहे. विठाला द्रौपदी जरी भक्ती करते ना, पण द्रौपदीच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. कोणता उद्वेग? भगवान परमात्मा वेळेवर येईल का, भगवान परमात्मा वेळेवरून माझं दुःख निवारण करेल का, याला म्हणतात आर्त असणारा भक्त. आणि आर्ताच्या भक्तीतला हा उद्वेग आर्त. दुसरा भक्त आहे अर्थार्थी. अर्थार्थी भक्त भक्ती करतो, पण कुठपर्यंत? फक्त पैशाची प्राप्ती होईपर्यंत. उदाहरण सगळ्याला माहिती आहे, सुदामदेवाने भगवंताची भक्ती केली, पण कुठपर्यंत? सुदामा नगरी मिळेपर्यंत. सोन्याची सुदामा नगरी मिळाली, त्याची भक्ती सुद्धा तिथं बंद झाली. हा अर्थभक्त, तो तुकोबरांची बरोबरी करू शकत नाही. अर्थार्थी भक्त, तोही तुकोबरांची बरोबरी करू शकत नाही. तिसरा भक्त जिज्ञासू. जिज्ञासू सुद्धा भक्ती करतो, पण ऐका, त्याच्या भक्तीमध्ये सुद्धा अर्थ नाम स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे? तो भक्ती करतो, पण कशा करता? फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्ती करता किंवा भगवंताच्या भेटी करता. कैमी उद्धार पावेना, कै कृपा करिला नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. खंड येईल कर्म, खंड येईल कर्म. कैमी उद्धार पावेना, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. किंवा तुकोबराय सांगतात, कै ऐसी दशा हो येईल माझे अंगा, हो चित्त पांडुरंगा जुरतसे, हो नाटवुनी देहा हा पायाच्या चिंतने. जिज्ञासू ही भक्ती करतो, पण त्याच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे.
अर्थाच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे, अर्थार्थीच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे, जिज्ञासूच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे, आणि चौथा आहे ज्ञानी, ज्ञानाच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहेच. हो, कस काय महाराज? उदाहरण सांगतो ऐका. भगवान परमात्म्याच्या संपूर्ण चरित्राचं जर आम्ही उच्चारण केलं व श्रवण केलं तर भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये अर्जुनासारखा ज्ञानी भक्त इथून मागही झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा झाला होणार नाही. पण तरी सुद्धा ज्ञानी अर्जुनाच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग का पाहायला मिळतो. कसं उद्वेग? अर्जुना सुद्धा अहंकार झाला होता का माझ्यासारखा भक्त जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच झाला होता का नाही? कथा भाग तुम्हाला सांगतो ऐका. भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचं जर आम्ही बारीक चिंतन केलं तर भगवान परमात्मा भक्ताचं वाईट बोलणं, खाणं, पिणं सगळं सहन करतो, पण भगवान परमात्मा भक्ताचा अहंकार सहन करत नाही. तिळभर जरी होय अभिमान आणि मेरू तो समान. तर तुकोबरा सांगतात अहंकार झाला तुका म्हणे, आणि याच्या उलट ऐका, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण अहंकार जगाच्या पाठीवरती अतिशय वाईट. एवढा अहंकार घातक आहे. परमार्थामध्ये अहंकार घातक आणि प्रपंचामध्ये सुद्धा घातक. पण प्रत्येक मनुष्य हा अहंकाराने बरबटलेला आहे. कुणाला रूपाचा अहंकार, कुणाला ज्ञानाचा अहंकार, कुणाला कलेचा अहंकार, कुणाला संपत्तीचा अहंकार, कुणाला सत्याचा अहंकार, तर कुणाला कसला ना कसला अहंकार आम्हाला पाहायला मिळतो. वस्तुस्थिती महा असंच उन्हाळ्यातलं 10 ते 12चं कीर्तन चालू होतं सकाळचं. एक 60-65 वर्षाचे आजोबा त्यांनी विणा घेतला होता. त्या उन्हाच्या तीव्रतेमुळं त्या बाबांना चक्कर आले आणि ते खाली पडले. आता माझ्यासमोर एक तरुण मुलगा होता. मी म्हणला हो काका तुम्ही तेवढा विणा घ्या, तुम्हाला महाराज मरण पण त्याला हात लावणार नाही. आता म्हणलं एवढं कशामुळे धावून आलं? कीर्तन झालं, आतमध्ये बसलं, त्या कमिटीला विचारलं, मी त्यांना विणा घ्यायला सांगितलं, म्हणलं ती एवढे का धावून आले? ते म्हणले महाराज तुम्ही ज्यांना विणा घ्यायला सांगितला होता मागच्या 15 वर्षापासून तेच विणा घेत होते. बरं मग काय नाही म्हणले, यंदा त्याचं पत्रिकेत विणेकरी म्हणून नाव टाकायचं राहिलं आणि नेमकी तुम्ही त्याच्या दारात गाडी सोडली. आता मी मनात असा विचार केला, तू 15 नाही 30ही वर्ष विणा घेतला, पण तुझ्या भक्तीतला नाव परमार्थातला अहंकारच जात नसेल ना, तर तुझी अजून परमार्थाला सुरुवातच नाही. पहा विठाला अरे अर्जुनासारख्या भक्ताचा अहंकार जर भगवान परमात्म्याने सहन केला नाही तर आम्ही कोण आहे? ते भगवंता पुढं कोण आहे? भगवान परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं का अर्जुना अहंकार झाला आहे. आणि म्हणून एके दिवशी भगवान परमात्म्याने स्वतः रथ त्या ठिकाणी जुंपला आणि स्वतः भगवान परमात्मा फिरण्याकरता निघाले. कुठे निघाले फिरण्याकरता? ऐका, महाभारतामध्ये गोड कथा आहे. श्वेतद्वीप नावाचे एक त्या ठिकाणी सुंदर असं नगर आहे. त्या श्वेतद्वीपाचा जर विचार ऐकला तर श्वेतद्वीपामध्ये प्रत्येक मनुष्य हा भगवंताचा भक्त आहे. हा असा एकही घर नाही का तिथं परमार्थ नाही. एखाद्या घरात गेलं का तुम्हाला भागवत कथा ऐकायला भेटल, दुसऱ्या घरात गेला भजन ऐकायला भेटल, तिसऱ्या घरात गेलात चिंतन ऐकायला भेटल, चौथ्या घरात गेलात नामस्मरण. म्हणजे प्रत्येक घरात फक्त परमार्थ एक परमार्थ. आपल्याकडं तसं पाहायला भेटत नाही. बरोबर आहे नाही? एखाद्या घरात गाणारा असतो तर एखाद्या घरात पिणारा असतो. बरोबर आहे ना? हे आपल्याकडं. पण श्वेतद्वीपामध्ये प्रत्येक मनुष्य हा भगवंताचा एकनिष्ठ भक्त. भगवान परमात्मा निघाले आणि एकट्याच भगवंताला अर्जुनाने पाहिलं आणि भगवान परमात्माला अर्जुन विचारतो, देवा काय कुठे निघालात? अरे म्हणले फिरण्याकरता निघालोय श्वेतद्वीपाला. आज एकटेच? म्हणले हो. का बरं? म्हणले असंच. मी येऊ का सोबत? भगवान परमात्मा म्हणले अरे तुझ्याकरता तर रथ काढलाय बाबा, आपण म्हणतो कसा. निघाले दोघे त्या श्वेतद्वीपामध्ये पोहोचले. भगवान परमात्म्याला अर्जुन सांगतो, विचारतो, देवा काय? अरे 10-5 मिनिटामध्ये या श्वेतद्वीपामध्ये फिरून येऊ का? म्हटले ये फिरून. अर्जुन निघाला. ऐका बरं का अहंकार कसा आहे. अर्जुन निघाला. बघत असताना प्रत्येक ठिकाणी पारमार्थिक आहे, कपाळाला गंध आहे, माळ आहे, असे सात्विक माणसं पाहिले. एका मंदिराच्या समोर जाऊन उभा राहिला आणि मंदिराच्या समोर उभा राहिलेला त्या मंदिराच्या बाजूला एक द्वारपाल त्या ठिकाणी त्याने पाहिला. तो द्वारपाल असा होता, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळावरती गोपीचंदनाचा त्या ठिकाणी टिळा आहे, बुक्का आहे, सुंदर अशी रुद्राक्षाची पवित्र अशी तुळशीची माळ आहे. संपूर्ण त्या ठिकाणी
वैष्णवाचं रूप आहे. आणि खाली बघितलं तर कमरेला नंग्या अशा 2 तलवारी त्याने म्यान केलेल्या होत्या कमरेला. अर्जुन त्याच्याजवळ गेला, म्हणला ओ बाबा जे हरी, म्हणले जे आहे, एक प्रश्न विचारू का? ते म्हणले पुढं चल पुढं चल, चिंतन चालू आहे माझं भगवंताचं. अहो 2 मिनटं ऐका ना. पण अरे म्हणले चल पुढं, मला वेळ नाही. अहो 2 मिनटं ऐका ना. अरे चल म्हणले पुढं ना. ठीक आहे म्हणले, पण माझं 2 मिनटं तुम्ही ऐकाच. काय? अहो म्हणले सगळ्या गोष्टी मला तुमच्या आवडल्या. कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ आहे, शिंडी आहे, जानव आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण ती कमरेच्या तलवारी लावल्यात ते काही चित्र दिसायला बरं दिसत. आता अर्जुनाचं खरं आहे का खोटं हे? कसं वाटतंय अर्जुनाचं? आता मी कीर्तन करता आलो, लक्षपूर्वक आहे का? धोतर आहे, निरू आहे, फेटा आहे, आणि जर कमराला पिस्तूल असतं कसं वाटलं असतं? बस तसंच. अजून म्हटलं अहो सगळ्या गोष्टी व्यवस्थित वाटतात, पण त्या जे कमराला 2 तलवारी आहेत त्या काय बऱ्या दिसतात. ते म्हणाले पुढं चल, माझा वेळ नको खराब करू. अर्जुन म्हणलं पण 2 मिनटं ऐका, तुमचा काही कोणी शत्रू आहे का? मला तुला काय करायचं रे पंचायती? अहो पण सांगा तरी. हा म्हटलं शत्रू आहे माझा. कोण शत्रू आहे? त्या जगामध्ये माझे फक्त 2च शत्रू आहेत म्हटले. पहिला शत्रू कोण आहे म्हटले? ती द्रौपदी. तिने काय केलं म्हणजे काय? कधी निम्यारात्री माझ्या भगवंताला आठवण करते, निम्यारात्री स्मरण करते, निम्यारात्री भगवंताला बोलवते, जेवणच काय मागते, काय कामच काय करायला लागते. जसं काय भगवंतीचं काय बापाचा नोकर आहे म्हटले. ती फक्त द्रौपदी दिसावी, दिसता क्षणी तिचं मुंडकं छाडतो म्हणले. हे 2 पावलं मागं सरकलं. ते म्हणलं ठीक आहे बाबा, एकच झालं. पण दुसरा कोण? मला तो अर्जुन त्यांनी काय केलं म्हणजे तो तर द्रौपदीच्या पुढचा आहे म्हटला. हा देवाला रथच काय हाकायला लावतो, घोड्याचा खरावाच काय करायला लावतो, कपडेच काय धुवायला लावतो, नको ते कामं काय करायला लावतो. फक्त दिसता क्षणी दिसलाच पाहिजे म्हणले, त्याच्या हातात मुंडकं दोन्ही छाडतो. अर्जुन 2 पावलं माग. अर्जुनाला वाटलं आता इथं थांबण्यात काही मजा. निघाल्याबरोबर त्याला हाक मारले, इकडे काय? लईच खोदून विचारतो, तू तर नाही अर्जुन? 2 टांगात अर्जुन देवाजवळ. देव भगवान परमत म्हणले अर्जुना काय? अरे लईच घामाघूम झालाय, काय भानगडे? म्हणलं काय नाही भगवंता, तू ज्याच्याकरता आणलं होतं ते 100% माझं त्या ठिकाणी सिद्ध झालं. काय झालं? काय नाही. मला असं वाटत होतं जगाच्या पाठीवरती माझ्यापेक्षा श्रेष्ठ, माझ्यापेक्षा उंचीचा दुसरा भक्त नाही. पण या श्वेतद्वीपामध्ये आल्यानंतर कळालं का माझ्यापेक्षा सुद्धा अतिशय श्रेष्ठ आणि एकनिष्ठ तुझे भक्त पाहायला मिळतात. सांगायचा मुद्दा एक आहे, आर्त भक्ती करतोय ती सुद्धा तुकोबारांच्या बरोबरीची नाही. आर्तार्थी भक्ती करतोय ती सुद्धा तुकोबारांच्या बरोबरीची नाही. जिज्ञासू भक्ती करतोय ती सुद्धा तुकोबारांच्या बरोबरीची नाही. आणि ज्ञानी भक्ती करतोय माझी ती सुद्धा तुकोबारांच्या बरोबरीची नाही. तुकोबारे सांगतात आम्ही याच्यापेक्षा खूप श्रेष्ठ भक्ती केल्यामुळं आमच्या जीवनामध्ये काय फळ प्राप्त झालं? सुख आम्हा झाले करितायाचा संग. सुख आम्हा झाले करितायाचा संग. सुख आम्हा
अशी झाली पावलो हे संग सुखयाचे. भगवान परमात्म्याच्या संगतीचं सुख आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आमच्या जीवनामध्ये आम्हाला भगवंताची प्राप्ती करायची असेल तर दोन महत्त्वाचे तुकोबराय आमच्या जीवनामध्ये नियम घालून देतात. पहिला नियम भगवंताच्या प्राप्तीकरता पहिला नियम आहे भगवंतावरती असणारा विश्वास आणि दुसरी आहे भगवंताच्या बद्दल असणारी भक्तीमध्ये असणारी निष्कामता. या दोन गोष्टीमध्ये जर माणसानं परमार्थ केला तर भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला मगाशी बोलून गेलो भगवान परमात्म्याला नेहमी मागितलेलं आवडत नाही, आवडतच नाही. का? आमच्या जीवनामध्ये काय पाहिजे, किती प्रमाणात पाहिजे आणि कसं पाहिजे हे न सांगता ज्याला कळतं त्यालाच भगवंत असं म्हणतात. त्यालाच भगवान परमात्मा म्हणतात. पण आमची अपेक्षा एवढी अवघड आहे महाराज, एवढी अवघड आहे. आम्हाला हे दे, आम्हाला ते दे, आम्हाला ते दे. अरे असं नाही होत. प्रारब्धानुसार भगवान परमात्म्याने सगळ्या गोष्टी आम्हाला दिल्यात ना, बरोबर आहे ना. घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना ते कोणाल कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगा. तू वेडा कुंभा विठ्ठला तू वेडा कुंभा. घटाघटाचे रूप आगळे आणि प्रत्येकाचे दैव वेगळे. आणि म्हणून भगवान परमात्म्याला प्राप्त करायचे असेल ना तर पहिली पाहिजे निष्कामता. अजून एक प्रमाण सांगू तुम्हाला, न मागे त्याची रमा होयदासी. आम्ही जर भगवंताला काही मागितलं नाही तर आमच्या अपेक्षापेक्षा आम्हाला जास्त दिल्याशिवाय राहत नाही. हे तुकोबरांचं प्रमाण आहे. उदाहरण सांगतो ऐका. एका महाराजांनी कीर्तन सांगितलं भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल ना तर जगाच्या पाठीवरती भगवंताचं नामस्मरण करा. 5व्या वर्षी ध्रुव बाळाला भगवंताची प्राप्ती झाली. 5व्या वर्षी भक्त प्रल्हादाला भगवंताने त्या ठिकाणी दर्शन दिलं. असं कीर्तनकार्याने सांगितल्यामुळं एक तरुण मुलगा कीर्तनामध्ये बसला होता. त्याला असं वाटलं मला सुद्धा कोणता देव देव म्हणले तो देव एकदा पाहायचा. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठला, आंघोळ पांघोळ केली आणि देवाला बघायला वनामध्ये जंगलामध्ये निघाला. जाता जाता 4-2 माणसं वीर खांद्याचं काम करत होती. म्हणले ए बाळू आज तिकडं कुठं निघाला जंगलाकडं. मला देवाला पाहायला चाललो. त्यांना असं वाटलं याच्या डोक्यावर परिणाम, देवाला पाहायला कुठं. त्यांना टिंगल वाटली. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाळू देव जर भेटलास तुला तर आमचं एक काम करशील का. म्हणले नक्की करीन. काय काम करायचं. म्हणले काय नाही देवाला विचार का आमच्या विहिरीला पाणी कधी लागेल. ठीक आहे विचारतो म्हणला. निघाला. 2-5 पावलं चालला. एक बिचारी मावशी दरवाजाच्या बाहेर बसली होती. तिने विचारलं ए बाळू कुठं चालला. म्हणला देवाला पाहायला. तिलाही असं वाटलं याच्या दोन्ही पिझा. अरे म्हणले मग ठीक आहे जर देव भेटला तर माझे काम करशील का. म्हणले नक्की करतो. काय नाही देवाला फक्त विचार माझ्या घरामध्ये माझी तरुण मुलगी शिकलेली आहे म्हणले हुशार आहे पण तिला बोलता येत नाही. तिला बोलता कधी येईल तेवढं विचारतो म्हणला. निघाला. जंगलामध्ये आला. एक साधू महात्मे तप करत बसले होते. साधू म्हणजे किरकोळ नाही, 10 फुटाची जटा होत्या डोक्यावर. भस्माचे पट्टे रुद्राक्षाच्या माळा. त्यांनी बघितलं. हे विचारलं ए पोरा अरे तिकडे कुठं चाललं मरायला जंगलामध्ये. तो म्हणला बाबा देवाला पाहायला चाललो. त्यालाही असं वाटलं हे काहीतरी टिंगल. म्हणले ठीक आहे देव भेटल्यावर माझे काम करशील का. म्हणला नक्की करीन. काय विचारायचं. काय नाही म्हटले देवाला फक्त विचार का त्या साधू बाबाला कधी भेट देणार आहे. हे गेलं जंगलामध्ये. 2-4 दिवस फिरलं पण त्याला काय देव भेटला. मनात विचार केला हे साधू महार लोक काही गप्पा मारतात. कसला आला देव म्हटले आणि कसला आला काही गप्पा मारतात. पैशाकरता काही खोटं बोलतात. लागलं बरोबर करायला. गावाकडे निघालं म्हणलं आता हे असं तोंड घेऊन कशाला गावात जाऊ. त्याच्यापेक्षा मी दिलं बरं. एका उंच पहाडावरून खाली उडी मारल्याबरोबर माझ्या भगवंताने त्याला जागा अलगद झेलल्याबरोबर विचारलं कोण तू. म्हणला रे मीच देव आहे. असं का तूच देव आहे का. बरं ठीक आहे म्हणला. निघाला. अरे 1 मिनिट थांब ना. काय. अरे मी सहजासहजी कुणाला भेटत नाही आणि तुला भेटलो तर तू खुशाल तसं चालला. काहीतरी माग ना. म्हणला काही लागतच नाही तर मागू काय. मला लागतच नाही काही. मला फक्त तुला पाहायचं होतं आणि म्हणून फक्त याच्याकरता जंगलात आलो होतो. निघाल्याबरोबर 2-5 पावलं चालले पुन्हा माघारी आला. तो म्हणला माझं सोडा
पण ते तिघं वाट पाहतात, त्याला काही उत्तर द्यावं लागेल का नाही? म्हणलं हे देवा काय मला काही नको, पण ते तिघांनी प्रश्न विचारलेत, त्यांना काय उत्तर देऊ? म्हणजे कोणी तिघांनी? म्हणजे त्या ऋषीने उत्तर मला विचारलंय, मला भेट कधी देशील? काय सांगू त्याला? अरे म्हणलं तू कसला साधू, तो 1 नंबरचा डाकी खोरी म्हटला. असं कस काय? अरे म्हणजे ते राजाच्या घरी कामाला असताना राजाचं 100 तोळ्याचं कडं चोरलं म्हटले, आणि ते जटामध्ये लपून ठेवलंय, आणि ते लपून ठेवून तरी हाणकरीत बसले म्हणे. मग त्याला काय सांगू? त्याला फक्त सांग ते 100 तोळ्याचं कडं एखाद्या भऱ्या माणसाला दान दिलं का मी तुला भेट देतो. ठीक आहे. अरे म्हणले मग त्या विहिरीवाल्याला काय नाही म्हणले, त्यांना सांग उत्तरेकडे 10 फूट खाना म्हटले, खाणलं का भरपूर पाणीही लागल आणि 5-6 धनाचे हांडेही भेटतील. ठीक आहे. आणि त्या मावशीला काय नाही, त्या मावशीला सांग तुझ्या मुलीला जो आवडणारा मुलगा भेटला कधी बोलायला निघाला. गेला ऋषीकडं. ऋषीने बघितलं, ए भेटला का देव? भेटला. काय म्हणला? काय म्हणला? मला वाटलं तू खरंच साधू आहे, तू तर 1 नंबरचा डाकी घोरे म्हटला. त्या ऋषीला वाटलं 100% याला काहीतरी बिंग आपलं. अरे म्हणले ठीक आहे, पण काय म्हणला देव? म्हणला काय नाही, तू जे जटात 100 तोळ्याचं कडं लपवलं म्हटले ती एखाद्या भल्या माणसाला दान दिलं का देव म्हणला मी तुला भेट. साधू म्हणला बाबा तुझ्यापेक्षा भला कोण भेटन मला. जटातला 100 तोळ्याचं कडं काढलं आणि याच्या हातामध्ये निघाला. आला पुढे विहिरीजवळ. विचारलं विहिरीवालीने, ए भेटला का देव? भेटला ना म्हणले. काय सांगितलं? म्हणले उत्तरेकडे 10 फूट खांदा, भरपूर पाणी लागन आणि 5-6 हांडेही भेटतील. तसंच खाल्ल्याबरोबर पाणीही लागलं आणि 5-6 हांडेही भेटले. 3 त्यांनी ठेवले, 3 याला देऊन टाकले. निघाला पुढं. ही बिचारी बसलीच होती माऊली दारामध्ये. विचारलंय भाऊ अरे भेटलं का देव? म्हणले भेटलं ना मावशी देव. काय म्हटला? काय नाही, देवाने सांगितलं का तिला तुझ्या मुलीला आवडणारा मुलगा आला का ती बोलायला. एवढ्यामध्ये ती मुलगी धावत आली. होय आई कोण आहे का दारामध्ये? ती म्हणली बाई माझी पोरगी बोलली तूच माझा जावई. दृष्टांत सोडा, सिद्धांत आहे का? न मागे त्याची रमा होय दासी. तुकोबाने सांगतात भगवान परमेश्वराच्या प्राप्ती करता आमच्या जीवनामध्ये पहिली पाहिजे निष्कामता आणि दुसरा पाहिजे विश्वास. विश्वासाशिवाय परमार्थ हा शेवटला जात नाही. उलट या संपूर्ण परमार्थाच्या इमारतीचा जर पाया कोणता असेल ना तर तो आहे भगवंतावरचा विश्वास. विठ्ठल विठाला विठाला तुकोबाने सांगतात ना निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनिकाची. पाहू नये वास अनिकाची. पाहू नये वास अनिकाची. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता आणि सकळ भोगिता होय त्याचे. विश्वास आणि निष्कामता या जो 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये असेल ना तर तुकोबांना जसं भगवंताचा संग झाला तसंच तुमच्या आमच्या जीवनामध्ये भगवंताचा संग झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाने सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये उद्वेग रहित, याचा अर्थ असा विश्वास पूर्ण आणि निष्कामता रहित सेवा केल्यामुळं भक्ती केल्यामुळं पावलो हे संग सुखयाचे. तुकोबाने सांगतात आमच्या जीवनामध्ये आम्ही भगवंताचं असणारं संग सुख. संग आणि सुख हे 2 शब्द आहेत. प्रपंचामध्ये संग आहे पण सुख नाही. लक्षामध्ये आलंय? प्रपंचामध्ये संग आहे पण सुख नाही. याच्या उलट आहे का? तुकोबाने सांगतात प्रपंचातलं संग जरी असलं आणि सुख वाटत जरी असलं पण ते त्याचं नाही. त्याचं सुख आणि त्याचा संग जर हवा असेल ना तर उद्वेग सोडून तुम्हाला आम्हाला सुद्धा भक्ती करावी लागेल. निश्चितपणे पावलो हे संग सुखयाचे. त्या दिवशी आम्ही भगवंताच्या संगाचा नाम सुखाचा, ज्या सुखाची निर्मितीच, ज्या सुखाचा उगमच माझ्या भगवंताच्या चरणाजवळ आहे ना त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरेचा याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. सांगायचं पद्धत एकच. तुकोबऱ्या सांगतात अर्थही भक्ती करतो पण अर्थाच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. अर्थार्थी ही भक्ती करतो अर्थार्थीच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. नवे नवे जिज्ञासू ही भक्ती करतो जिज्ञासूच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. आणि ज्ञानीही भक्ती करतो पण ज्ञानाच्या भक्तीमध्ये सुद्धा उद्वेग आहे. मी भगवान परमेश्वराची भक्ती केली पण ती भक्ती करत असताना उद्वेग रहित भक्ती केल्यामुळं पावलो हे संग सुखयाचे. आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये भगवंतावरती असणारा विश्वास आणि भगवंताबद्दलची असणारी निष्कामता या दोन गोष्टींनी भक्ती कराल तर आमची भक्तीसुद्धा भगवान परमात्म्याच्या सुखरूप असणाऱ्या चरणापर्यंत आम्हाला घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. तुकोबऱ्यांचा छोटासा संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. तुकोबऱ्या सांगतात आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना उद्वेगरहित अशी भक्ती केली. एक उद्वेगरहित भक्ती केल्यामुळे भगवंताच्या संग सुखाचा आम्हाला त्या ठिकाणी प्राप्ती झाली. दोन ऐका सुख आम्हा झाले धरता याचा संग. दोन ठिकाणी तुकोबऱ्यांनी संघ शब्द का वापरला. एक संघ आहे पापाच्या निवृत्तीचा आणि दुसरा संघ आहे पुण्याच्या प्राप्तीचा. भगवान परमात्म्याच्या चरणापर्यंत जाण्याकरता सगळ्यात पहिली लागती पापाची निवृत्ती आणि मगच भगवंताची प्राप्ती. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ आणि मग येऊनी गोपाळ राहे तेथे. म्हणून तुकोबऱ्यांनी दोन ठिकाणी संघपद वापरलाय. पावलो हे संघ सुखयाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संघ पळाले उद्वेग सांडोनिया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे सुख आम्हा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. 5 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. जाता जाता 1-2-3 महत्त्वाचे संदेश ऐका. दादा हो जीवनामध्ये देव कसं आहे तुम्ही पाहिलं नाही मीही पाहिलं नाही पण साधुसंत आणि शास्त्र सांगतंय या भूतलावरती चालते फिरते दैवत कोणते असतील ना ते दैवत आहेत तुमचे आमचे आईवडील. मातृदेव भव पितृदेव भव. पण होतंय असं ज्यांच्या जीवनामध्ये आईवडील जिवंत आहेत ना त्यांना आईवडिलांचं महत्त्व कळत नाही. वाक्य पुन्हा पुन्हा ऐका. ज्यांच्या जीवनामध्ये आईवडील जिवंत आहेत ना त्यांना आईवडिलांचं महत्त्व कळत नाही. पण ज्यानं आपल्या जीवनामधून आईवडील गमावले पावला पावलाला त्यांची उणीव भासल्याशिवाय राहत नाही. ज्याला हात नाही कधीतरी त्याला हाताची किंमत विचारून पहा. ज्याला पाय नाहीत त्याला कधीतरी पायाची किंमत विचारा. ज्याला डोळे नाहीत ना त्याला कधीतरी डोळ्याची किंमत विचारा. आणि ज्याच्या जीवनामध्ये आईबाप नाही ना दादा त्याला कधीतरी त्या आईवडिलांची किंमत विचारून पहा. 34 वर्षाचं वय आमचं. 34 वर्षाच्या वयामध्ये 15-20 लाखाची गाडी बसण्याकरतायत संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतो. 80-100 वर्षाचे म्हातारे माणसं आमच्या पायाला वागतात. ही आमची फुगिरी सांगतो असं नाही. 2 मिनिटं पुन्हा वाक्य ऐकत चला. 34 वर्षाच्या वयामध्ये 15-20 लाखाची गाडी बसण्याकरताय 80-100 वर्षाचे म्हातारे माणसं आमच्या पायाला वागतात. संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनाचा योग येतो. याच्यात आमच्या स्वतःचं काहीच नाही काहीच नाही. कधीतरी आमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाचा हात आमच्या मस्तकावरती पडला आणि आमच्यासारख्या दगडाला सुद्धा देवपण आलं. ही ताकद सुद्धा त्या आईवडिलांच्या आशीर्वादाचीच आहे आशीर्वादाची आहे. आणि म्हणून कधीतरी आईवडिलांची सेवा आणि आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा. आईवडिलांची सेवा करा. 1 हिंदू धर्म संस्कार संस्कृती जतन करा. 2 आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आम्ही ज्या पवित्र अशा भारत देशामध्ये जन्म घेतलाय ना या भारत भूमीची असणारी संस्कृती या भारत भूमीचा असणारा धर्म त्या धर्माचं कधीतरी जतन करायचा प्रयत्न करा. अरे इतर देशांमध्ये सुद्धा नद्या आहेत आणि आमच्या भारतामध्ये सुद्धा नदी आहे. मग नेमकी मेरा भारत देश महान का त्याचं उत्तर आहे का. अरे इतर भारत देशातल्या नद्या ह्या नद्या म्हणून वाहतात पण त्याच नद्या आम्ही तीर्थ म्हणून स्वीकारतो म्हणून मेरा भारत देश महान आहे. हा पुढचं वाक्य आहे का. इतर देशांमध्ये स्त्री ही भोगाचं साधन आहे पण ती स्त्री माझ्या भारतामध्ये आम्ही लक्ष्मी म्हणून त्याची पूजा करतो ना म्हणून तर मेरा भारत देश महान आहे मेरा भारत देश महान आहे. आणि म्हणून उद्या 15 ऑगस्ट आहे. अरे ज्या भारताच्या संस्कृतीचा आदर्श संपूर्ण जगानं घ्यावा
एवढी उच्च कोटीची संस्कृती जर आमच्या भारताची असेल ना, तर ती संस्कृती जपायचा थोडा तरी अधिक प्रयत्न माणसाने आम्ही करावा. पण वाईट दिवस आले, एवढे वाईट दिवस आले. जुन्या काळामध्ये आता सगळ्याला माहिती आहे, आमची आजी, तुमची आजी, आजोबा ज्यांचं जर आपण जीवन पाहिलं तर ते शिक्षणानं थोडे कमी असते, पण संस्कार आणि संस्कृतीच्या बाबतीमध्ये हिमालयाची उंची त्यांनी गाठली होती. पहा, 90 वर्षाची म्हातारी जरी घराच्या बाहेर पडली तर तिनं कधीच तिच्या डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही. बरोबर आहे ना? हा, वस्तुस्थिती आहे. जुनी म्हणत होती, जिचा डोक्यावर पदर तिला नवऱ्याची, आता राहू द्या, जुनं सांगतोय, ही वस्तुस्थिती आहे. पण आम्ही आमची संस्कृती का विसरत चाललोय हा प्रश्न सध्याच्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आमचा भारत देश हा कालही त्या ठिकाणी महान होता, आजही महान आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारत देश हा श्रेष्ठ राहणार आहे. पहा, श्रेष्ठ राहणार आहे का? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ एक बालक, यहाँ एक राधा एक बालक और मोहन एक बाला, राधा एक बाला. यहाँ सूरज सबसे पहले आया डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. हिंदू धर्म संस्कार संशोधन करा, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. असो, त्या नियमाने या ठिकाणी येण्याचा योग आला. झालेली कीर्तनरूपी सेवा पुनश्च एकदा भगवान पंडित पांडुरंगाच्या ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करत असताना सेवेकरता उपस्थित सर्व आदरणीय माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी साष्टांग विनवाद करतो. या कीर्तनरूपी सेवेकरता साथ संगती देणारे आमचे सर्व आदरणीय गुरुबंधू गुरुजन महाराज, त्यामध्ये हरिभक्त बरे आदरणीय आमचे एकनाथ महाराज असतील, आदरणीय आमचे असणे महाराज आहेत, आदरणीय आमचे प्रतीक महाराज आहेत, आदरणीय आमचे खंडागळे मामा आहेत, आदरणीय आमचे अण्णा आहेत. सर्वांचे मनापासून आभार मानतो. ह्या परिसरामध्ये आपल्या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये सेवा करत असताना मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगून गेलो, महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना याच्यापेक्षा लोकही जास्त असतील, आपल्यापेक्षा निश्चितपणे पैसाही जास्त असेल गाड्या, पण प्रेम मिळवायचं असेल तर आजही आपल्याला जन्मभूमीमध्येच यावं लागतं. अतिशय महत्त्वाचा नियम आहे हा. जननी जन्मभूमीची स्वर्गादपि गरीयसे. तुकोबराय ज्ञानोबा शास्त्र सांगतात, स्वर्ग जरी असणारा पण स्वर्गापेक्षा श्रेष्ठ कोणती असेल ना तर ती आमची जन्मभूमी असते, ती आमची कर्मभूमी असते. आणि म्हणून ज्या ज्यावेळेस या शहराला येण्याचा योग होतो, आमच्या सगळ्या जुन्या आठवणी या ठिकाणी जाग्या होतात. पहा, जुन्या आठवणी जाग्या होतात. मग अशी मी हनुमंतरायाचं दर्शन घेत असताना मनामध्ये असा विचार आला, आम्ही ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये एकनाथ महाराज इथं यायचो, येत असताना आमचे आजोबा, आम्ही त्यांना अण्णा म्हणायचो. पहाटे 5 वाजले, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल, 5 वाजले का आमच्या अण्णानं स्नान करावं, येतानाच त्या ठिकाणी रुईची माळ आणावी, रुईची माळ त्या ठिकाणी इथं पहाटे 5 वाजता येऊन पाणी घालावं आणि दर्श घेऊन पाठीमागं जावं. ज्या भूमीमध्ये आमच्या आठवणी आहेत, ज्या भूमीमध्ये आमचं प्रेम आहे ना, त्या भूमीमध्ये येत असताना मनामध्ये जो आनंद आहे ना तो आम्ही शब्दामध्ये सांगू शकत नाही. आणि म्हणून मला भगवान परमेश्वराला एकच प्रार्थना करायची, भगवंता या भूमीबद्दल असणारे आमचं प्रेम, या आमच्या भूमीबद्दल असणारे आमची आस्था अशीच चंद्रश्री आहे तोपर्यंत राहो, एवढीच भगवंतांनी प्रार्थना करतो. तुमच्या आणि माझे संबंध असेच चंद्रश्री आहेत तोपर्यंत राहो, एवढीच भगवंतांनी प्रार्थना करतो. माझं शेवटचं एकच वाक्य राहील गड्या, जितनी मेहरबानियाँ आपने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज मेरे गुरु महाराज की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुखयाचे, सुख आम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. शेवटचे आभार
माझा आवाज आपल्यापर्यंत पोचले. आमची सिस्टम दादा अतिशय गोड सिस्टीम आहे. सभा मंडपमध्ये आवाज काढणं एवढी सोपी गोष्ट नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आणि म्हणून अतिशय गोड सिस्टीम आहे. तुमची मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. शेवटची तू का म्हणे बहु सुख झाले जीवा. तू का म्हणे सुख बहु झाले जीवा. बोला तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. 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 तुका म्हणे झाले जीवा. घडलिया सेवा विठोबाची. घडलिया सेवा विठोबाचे सुख आम्हा झाले. हरितायाचा संग सुख आम्हा झाले. आम्हा हरितायाचा संग. घडलिया सेवा विठोबाची. सुख आम्हा झाले दरितयाचा संग. सुख आम्हा झाले दरितयाचा संग. आले उद्वेग सांडोनिया. आले उद्वेग सांडोनिया. पळाले उद्वेग सांडोनिया. पळाले उद्वेग सांडोनिया. पळाले उद्वेग 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 सांडोनिया. पळाले उद्वेग सांडोनिया. सांडोनिया. पळाले उद्वेग सांडोनिया. पळाले उद्वेग सांडोनिया. 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 पळाले पळाले उद्वेग सांडोनिया. 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 पळाले उद्वेग सांडोनिया. सांडोनिया. पळाले उद्वेग सांडोनिया. पळाले
हृदयाला उच्चारिला अधिकार मी हा तुला क्षमा